मी टीके बोलाने बुलढाणा महाराष्ट्र। आज आमचे शेळके दादा यांच्या गावामध्ये मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आलो आहे। या मिरचीच्या प्लॉटसाठी आपण आपल्या ॲस्लेपियस वेलनेसचे भूविटा, त्यानंतर इको हरियाली, PGPR आणि ॲग्रो90 हे असे 4 प्लॉट दिले होते। तर या मिरचीला खूपच सुंदर रिझल्ट आला। या रिझल्टबद्दल स्वतः शेतकरी शेळके साहेब आपल्याला थोडंसं माहिती देतील की यांना काय अनुभव आला। नमस्कार दादा, थोडं जोरात बोला। हे काय केलं, हां, जेव्हा ते खत टाकायचं आपल्याला 10 दिवसाअगोदर हे खतामध्ये काढून टाकलं। हां, म्हणजे आपण हे रासायन खतामध्ये मिक्स करून आणि थोडं खत कमी वापरलं। अच्छा, रासायन खत कमी वापरलं। हां, त्याच्यामुळे रिझल्ट चांगला दाखवलं त्याला। बरं, आणि स्प्रे केला? स्प्रे केला याचातला, याचा स्प्रे केला आणि त्याचा ते अगोदर टाकलं 1 नंबरला। हां, बरोबर। ॲग्रो90 आपलं पाण्यात अगोदर टाकायचं, त्याला pH बॅलन्स राहतो आणि PGPR आणि मिक्स करून आपण फवारा घेतो। पूर्ण ते बदलून गेलं ते झाडाचं। हां, तर मग तुम्हाला आता हा जो रिझल्ट आला आहे की नाही, एकदम सुंदर क्वालिटी। दादा, तुम्ही पण शेतकरी आहात याच गावातले, बरोबर। तुम्हाला काय वाटतं दादा? रिझल्ट चांगला आहे सर, एकदम एक नंबर रिझल्ट आहे। अशी क्वालिटी आल्यावर तर काही हां, आपण ज्या दिवशी सुरुवात कमी खर्चात आहे असं विषय। हां, असं म्हणजे विषय. खर्च कमी लागला। खर्च कमी असं म्हणजे जसं बरोबर आहे। वाजवीपेक्षा जास्त हां, खर्च नाही। वाजवीपेक्षा जास्त खर्च नाही। असा विषय। रासायन खताचा वापर कमी करावा लागतो। त्यात 2 बास्के कमी लागले आम्हाला असं टाकासाठी। 2 बॅग कमी लागल्या। हां. वा, म्हणजे किती पैसे वाचले आपले? 15-3,000 3,000 रुपये वाचले। आणि याची किंमत किती आहे? 32-33 रुपये। म्हणजे तुमचं एकदम झिरो बजेट झालं। म्हणजे असं समजा त्या खताच्या याच्यातच होऊन गेलं। हां, म्हणजे आपण 2 बॅग आपल्याला टाकणं होते शिल्लक, बरोबर तर त्या टाकाचं काम नाही पडलं। हे घेतल्याच्या नंतर समजा त्याच्यातच डेव्हलप होऊन गेलं। बरोबर आहे। म्हणजे आपला रासायनाचा खर्च जो वाचला, हां. त्या वाचलेल्या पैशामध्येच आपले हे प्लॉट आले आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आला तो रासायनापेक्षाही चांगला आला। असा विषय। तर बाजूलाही तुमची मिरची आहे, तिकडे सगळं तुम्ही रासायन वापरलं आहे। अजून तुम्ही तिकडे सुरुवात नाही केलेली आहे की नाही? तुम्ही आता पहिल्यांदाच आपला अनुभव घेतला। हो. तर सुंदर प्लॉट आहे, हिरवेगार पानं, क्वालिटी, कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही। बाकीच्या लोकांचं व्हायरस होता बरं का, हां, सुरुवात झाली झाडाची। अच्छा, पण हे मारले सगळी क्वालिटीच बदलून गेली। असं आणि म्हणजे लोक काय म्हणाले व्हायरस येऊ राहिला, पण आपलं मग कंट्रोल झाला असं म्हणून मी स्वतःच। बरोबर असा विषय. म्हणजे तुमचं व्हायरस पण तुम्हाला कुठे दिसत नाही आता। नाही अगोदरच्या थोडा नाही, व्हायरसची सुरुवात झाली होती। सुरुवात झाली बरोबर आहे। कारण मी बी भीत घेऊ वापरलं नाही। हां, बरोबर। म्हटलं काय होतं काय नाही। बरोबर पहिली वेळ असते। हो ना, सुरुवात असल्यामुळे बरोबर. जरा विश्वास ठेवायला जरा हां, अवघड बरोबर. होतं। आता आपल्याला उघडणे सरांच्या माध्यमातून माहिती मिळाली, तुमचे हे पाहुणे आहेत हां. आणि त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवला आणि वापरला, तुम्हाला सुंदर रिझल्ट आला। आता इथून पुढे दादा आपला शेतकऱ्यांसाठी काय सल्ला राहील? ते माझी सर्व वापरायला पाहिजे। वापरायला पाहिजे, कारण की ऑर्गॅनिक आहे, रोनी पुन्हा कमी खर्च पुन्हा। कमी खर्च आहे। असा विषय. ओके ओके ओके, चालेल। तुम्ही समाधानी आहात हो, ठीक एकंदरीत? आहे. चालेल। आता इथून पुढे तुम्ही मका किंवा कपाशी, सोयाबीन या सगळ्या पिकांसाठी डायरेक्ट 2.5-3 बास्के 2.5 वापरले फक्त। म्हणजे 2.5 बासक्या कमी वापरले। हां, 2.5 बास्के 2 बास्के कमी वापरल्या बास्के, आणि वापरले एवढं. असा विषय। म्हणजे म्हणजे 10 दिवस अगोदर वापरली बरं का ते, हो हे खत 10 दिवस अगोदर वापरलं, ना, रिझल्ट चांगलं दाखवलं त्याला। खताची खत लागल जरा टाइम हां. लागतो, थोडे केलं आणि त्याला थोडा वेळ लागतो। पण तिची सगळं दिशच बदलून गेली मिरचीची। आज हम्म. वाटत आहे वायर कोण वायरच वावरला मी भीत केला म्हणलं काय होतं, काय नाही। बरोबर आहे ना। बरोबर चांगलं झालं। चालेल, तुम्ही समाधानी आहेत हो, एकंदरीत? ठीक आहे. चालेल, धन्यवाद।